तर हे बघा आपला मुखवास तयार झालेला आहे। हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ, नमस्कार। मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी व्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना। चला मस्त सकाळी सकाळी फ्रेश मध्ये व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आणि आज पण मी ड्रेस वेअर केलेला आहे। तर हा मी तुम्हाला आधी दाखवलं होतं शॉप मध्ये घालून, तर बघा एकदम फिटिंग मध्ये बसलेला आहे तुम्हाला आणि याला बाही होती लावलेली ऑलरेडी आणि यावरती ना छान अशी वर्क इथे थोडीशी वर्क केलेली आहे आणि व्हाईट हुडनी व्हाईट लॅगीज यावरती होती माझ्याकडे, म्हणून म्हटलं चला हाच मस्त घालू आज आणि अशा प्रकारे मस्त रेडी झाली मी। तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना खूप आवडला आणि भरभरून सर्वच ताईंनी मला खूप खूप मनापासून कौतुक केलं माझं आणि तुमचं सर्वांचं खरंच धन्यवाद करते मी। सर्वांना थँक्यू म्हणते की तुम्हाला माझा लुक पण आवडला। तर म्हटलं चला घरामध्ये आता सध्या गरम पण खूप होतंय, तर साडीने अजूनच गरम होतं, म्हणून मग म्हटलं असं ड्रेसवरतीच आपण आता काम पण करत जाऊ, शूट पण घेत जाऊ, रेसिपी पण यावरतीच शूट होत जातील। तर आता मी काहीतरी बनवते, आता काय बनवणार आहे ते तुम्हाला पुढे समजेलच नक्कीच। तर खरं तर लग्नाच्या आधी आपण मुली सर्व काही एन्जॉय करत असतो, आपल्याला सर्व काही मिळत असतं, मनमोकळेपणाने आपण जगत असतो। लग्नानंतरचं आयुष्य खूप बदलतं आपलं, लग्नानंतर आजूबाजूचं वातावरण बदलतं, आसपासची माणसं बदलतात, आपल्यावर खूप काही जबाबदाऱ्या येतात, नंतर मुलं बाळं होतात आणि ह्या सर्व जबाबदाऱ्यांमध्ये किंवा ह्या सर्व कामांमध्ये आपण इतकं गुंतून जातो ना की स्वतःकडे दुर्लक्ष होतं आपलं आणि मग त्याचा परिणाम कधी कधी आपल्या चेहऱ्यावरती शरीरावरती दिसून येतो। मग आपण आरशात बघितल्यानंतर म्हणतो स्वतःलाच की आपण पहिले कसे होतो आणि आत्ता कसे झालो। खरं तर आपण आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे, सर्वात जास्त म्हणजे स्वतःवर प्रेम करणं खूप गरजेचं आहे। स्वतःवर आपण जर प्रेम केलं तर आपलं शरीर पण तेवढंच आरोग्यदायी राहील, निरोगी राहील आणि आपण सुंदर दिसू, नाहीतर मग कमी वयामध्येच आपण म्हातारे दिसायला लागतो। त्यामुळे स्वतःची काळजी घेणं हे खूप खूप गरजेचं आहे आणि मी बरेच वर्ष स्वतःची खूप काळजी घ्यायची, पण मध्यंतरी माझं पण असंच झालं, कामाचा लोड आणि बिझनेसचं सर्व काही स्ट्रेट वगैरे आला, त्यामुळे मग माझं पण स्वतःकडे दुर्लक्ष झालं। तर आपण सर्वांच्याच आवडी निवडी जपत असतो, सर्वांना सर्वांच्या आवडीचे पदार्थ बनवून देत असतो आणि मग स्वतःला काय आवडतं हेही विसरून जातो आणि जे असेल ते खाऊन घेतो। असंच प्रत्येक गृहिणींचं असतं आणि ज्यावेळेस मुलं लहान असतात, घरात सासू सासरे असतात, तर आपण त्यांची सर्वांची देखभाल करतो, म्हणजे त्यांची सेवा करणं यामध्येच आपला बराचसा वेळ जातो। घरातली कामं, स्वयंपाक, धुणी, भांडी सर्वच कामं आपल्यावर येतात, त्यामुळे मग स्वतःकडे आपल्याला इतकं लक्ष देता येत नाही। पण मुलं जशी जशी मोठी होतात, मुलं मोठी झाली की काही मुलं दूर शिकायला जातात किंवा काही मुलांची लग्न होतात, म्हणजे मुलं मोठी झाल्यानंतर मग त्यांच्या जबाबदाऱ्या ते स्वतः पार पाडतात, मग आपलं थोडंसं काम कमी होतं, नंतर मग आपण थोडंसं फ्री होतो आणि मग स्वतःसाठी जगायला बघतो। तर खरं तर आपण पहिल्यापासूनच स्वतःसाठी जगलं पाहिजे, पण आपण काय करतो 40 नंतर एकटेपणा जाणवतो आपल्याला, निवांत राहतो आपण, त्यावेळेस आपली कामं कमी होतात आणि मग आपलं आरोग्य बिघडतं। कारण 40 वर्षापर्यंत आपण किती काबड कष्ट करतो, किती मेहनत करतो आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर 40 नंतर दिसून येतो। मग आपल्याला काहीतरी आजार होतो किंवा आपण नेहमी आजारी पडतो किंवा आपल्याला काही रोग होतो, असं बऱ्याच जणांचं असतं आणि मग आपलं सर्व काही हॉस्पिटलमध्ये जाणं येणं चालू राहतं आणि आपला मग एकाच ठिकाणी बसून वेळ जातो। तर माझं तरी असं म्हणणं आहे की 40 नंतर आपण खूप काही जगायला पाहिजे, स्वतःसाठी वेळ द्यायला पाहिजे। मंदिरामध्ये जाणं असो, भजन कीर्तन करणं असो, कुठे फिरायला जाणं असो, स्वतःसाठी टाइम काढून काही एन्जॉय करणं असो, म्हणजे आपल्याला जे काही आवडतं ते आपण केलं पाहिजे। खरं तर आपण वयाने वाढत असतो, आपण म्हातारं होत असतो, पण आपलं जे हृदय, जे मन असतं आपलं, ते कधीच म्हातारं होत नाही। मन आपलं, हृदय आपलं तरुणच असतं, त्यामुळे आपण एकदम असं व्यवस्थित जगण्याचा, चांगलं जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे। असं नाही की आता आपलं वय वाढत चाललंय मग आपल्याला
काय गरज एवढं सर्व करायची किंवा काही लोकांना दाखवायची, असं नाही. लोकांना दाखवण्यासाठी आपण स्वतःमध्ये बदल नाही करत. आपल्या मनाला छान वाटतं, आपल्याला चांगलं वाटतं, आपल्याला त्यातून आनंद मिळतो, म्हणून आपण थोडाफार बदल आपल्यात केला पाहिजे. घरामध्ये सुद्धा आपण वेळोवेळी थोडेसे चेंजेस केले पाहिजे, वस्तूंची इकडे तिकडे थोडीशी हालचाल केली पाहिजे. म्हणजे घरातलं सुद्धा आपण जे वातावरण असतं ना ते थोडंफार चेंज केलं ना अधूनमधून, तर आपल्याला खरंच खूप फ्रेश वाटतं. मला सुद्धा एखादी गोष्ट एखाद्या ठिकाणी खूप दिवस पडलेली आवडत नाही. थोडंफार चेंज केले ना, जसे आपण घरात चेंज करतो तसे स्वतःमध्ये पण आपण बदल केले पाहिजे. तर यातून आपल्याला आनंद मिळतो. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमुळे जर आनंद मिळत असतो तर या गोष्टी करायला काही हरकत नाही, असं माझं म्हणणं आहे. कारण आपण स्वतःवर खरंच प्रेम केलं पाहिजे. कालच्या कमेंटवरून खरंच मला कळालंय की खूप साऱ्या ताईंच्या कमेंट्स आलेले आहे की नाही ताई तुम्ही खूप छान दिसताय, आणि खरंच एवढ्यात माझं स्वतःकडे दुर्लक्षच झालं होतं. आता आपण वरवर तर किती चेंज केलं स्वतःला, किती सुंदर दिसत असलो वरती आपण काही पण मेकअप केला, कपडे चेंज केले तर आपण थोडंफार सुंदर दिसतो. पण आतून काय, शरीराच्या आतमध्ये जे आपले शरीराचं आरोग्य असतं तर त्याच्यासाठी पण आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे आपण जसं बाहेरून सुंदर दिसतो ना, तर आतून सुद्धा आपण हेल्दी असणं खूप गरजेचं आहे. आणि सर्वात जास्त आपलं पोटापासूनच आपल्याला आजार होतात. आपलं पोट जर चांगलं असलं तरच आपलं आरोग्य चांगलं राहतं आणि आपल्याला काही आजार होत नाही. त्यामुळे आपण काय खातो, कसं खातो आणि किती वेळा खायचं, ह्या सर्व काही गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजे. म्हणून आज मी एक छान असा पदार्थ बनवते. तर हा प्रत्येकाच्याच घरात बनतो, असं काही नवीन नाही दाखवते मी तुम्हाला, पण मी आतापर्यंत बनवलं नव्हतं. आई बनवते, आई कायम बनवते, तर ऐकूनच मी सर्व काही विचारून घेतलं आणि आता म्हटलं चला आपल्यासाठी बनवू आणि तुम्हाला पण दाखवते. तर इथं मी हे सर्व काही पदार्थ घेतले. तीळ घेतले, अळशी पण म्हणतात त्याला, अळशी पण म्हणतात, बडीशेप घेतली, पंपिंग्स बी, भोपळ्याची बी घेतलेली आहे, सूर्यफूल बी घेतलेली आहे, आणि इथे बाळशेपा आणलेल्या आहे मी. बाळशेपा डिलिव्हरी नंतर देतात बघा, तर त्या पण आणलेल्या आहे, ओवा. तर हे सर्व काही पदार्थ मी इथं काढून घेतलेले आहे. आणि काळं मीठ पण घेतलेलं आहे. तर पूजाच्या वेळेस मी हे काही केलंच नाही, कारण पूजाच्या सासूबाईने रेडीमेड पॅकेट आणलं होतं, तर ती तेच खात होती. मग माझं हे राहूनच गेलं करायचं. मग आता मी आईला विचारलं, ती करत असते, आई भरपूर करून ठेवत असते आणि सर्वजण खातात. यामुळे आपलं जे खाल्लेलं असतं ना अन्न ते पचन होतं आणि कोणतेही आजार आपल्याला होत नाही. प्रत्येक बियामध्ये याचे गुणधर्म आहे, खूप फायदे आहे याचे. हे खायला पण फक्त 1 चमचा खायचं असतं, खूप जास्तही खायचं नसतं. जेवणानंतर 1 चमचा किंवा तुम्ही उठल्या 1 चमचा खाल्लं, संध्याकाळी 1 चमचा खाल्लं तर तुम्हाला म्हणजे कोणतेच आजार होणार नाही. आणि खरंच खूप छान आहे, करायला खूप जास्त वेळ लागत नाही. तर मी आता तुम्हाला हे करताच याचे गुणधर्म फायदे सांगणारच आहे. आमच्याकडे ना लाईट गेलाय, आज शनिवार आहे, वाटत नाही मला लाईट येईल, पण कारण 10 वाजता लाईट गेली. शनिवारी लाईट जाते शक्यतो आमच्याकडे, थोडासा अंधार वाटतोय. पण चला काही नाही, मी आता इथे शेगडीवरती कढई तापत ठेवते. जाडबुडाची कढई घ्यायची, पातळ नाही घ्यायची, कारण आपल्याला हे सर्व काही पदार्थ एकदम मंद गॅसवरती एकदम खरपूस भाजायचे. आणि कसं करायचं ते आता बघत राहा, व्हिडिओ स्किप न करता. ओवा आहे ना असा एकदम 0 साईजचा घ्यायचा, मोठा ओवा घ्यायचा नाही, बारीक ओवा घ्यायचा. तर आता आम्हाला मसाल्यांसाठी लागतो ना, त्यामुळे आम्ही हा आणत असतो. तर पॅकेट आणतो आम्ही असे 1-1 किलो, अर्धा किलोचे. आता इथे मी ना 7 प्रकारचे पदार्थ घेतलेले. तर यामध्ये बाळशेपा, अळशी, भोपळ्याची बी, तीळ, ओवा, बडीशेप, सूर्यफुलाची बी असं सर्व काही आहे. तर सुरुवातीला आता इथे मी एका छोट्या वाटीमध्ये ना 1 चमचा काळं मीठ घेतलेलं आहे. काळ्या मिठाचे खडे पण मिळतात, तेही तुम्ही बारीक फोडून घेतले तरीही चालेल. तर मी पावडरच आणलेली होती, त्यामध्ये आता थोडंसं पाणी टाकलं, जितकं पाहिजे तितकं पाणी बनवते मी, खूप जास्त नाही बनवत. आणि मीठ ना छान पाण्यामध्ये विरघळून घेते. काळं मीठ ना चवीला थोडंसं वेगळं लागतं, पण यामुळे आपली पचनक्रिया सुधारते आणि छान असतं ते आपलं खाल्लेलं अन्न पचण्यासाठी. तर चला आता इथं मी कढई गरम करून घेतलेली आहे. गॅस बारीक करायचा कढई गरम झाल्यानंतर, आणि त्यामध्ये आता सुरुवातीला बाळशेपा टाकलेला आहे. तर या बाळशेपा तुम्हाला माहितीच आहे, बाळंतिणीसाठी आपण आणत असतो. तर मस्त मंद गॅसवरती ना त्या छान अशा भाजून घ्यायच्या, अधूनमधून सतत अशा हलवत राहायच्या.
करपू द्यायच्या नाही, नाहीतर मग त्यांची टेस्ट बिघडून जाते. आणि यावरती मी आता 2-3 चमचे असं पाणी टाकते. मिठाचं पाणी तयार केलेलं आहे ते. खूप जास्तही टाकायचं नाही, नाहीतर मग खूप जास्त खारट होतं ते. मला जास्त खारट आवडत नाही खायला, म्हणून मग मी थोडंसं पाणी टाकते. बरेच जण पाणी न टाकताही असंच थोडंसं गरम करून भाजून घेतात आणि बर्नीमध्ये भरून ठेवतात, पण ते थोडंसं अळणी लागतं खायला. म्हणून मग आई बोली थोडंसं मिठाचं पाणी लाव त्याला. तर या बाळंतशेपा आहे ना वातनाशक असतात, यामुळे अपचन, गॅसेस, पोटदुखी कमी होते. त्यामुळे त्या बाळंतीणीला देतात, म्हणजे बाळाचं पोट दुखू नये, बाळाच्या पोटात गॅस होऊ नये असं. त्यामुळे मग त्या खाल्लेल्या चांगल्या असतात. तर इथे छान अशा खरपूस भाजून घेतलेल्या आहे मी. खाऊन बघायच्या, थोड्याशा दाताखाली छान अशा कुरकुरीत लागल्या की लगेच एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायच्या. पसरट ताट किंवा परात घ्यायची काढायला आणि त्यामध्ये थंड होऊ द्यायच्या. आता ह्या कढईमध्ये मी इथे ओवा टाकलेला आहे, त्यावरती पण 2-3 चमचे मी हे मिठाचं पाणी केलेलं टाकते. ओव्याचे तर अनेक फायदे आहेत, तर तुम्हाला माहितीच आहे. पचनक्रिया सुधारते, अपचन झाल्यास त्वरित आराम मिळतो, सर्दी खोकला असे आजार आपल्यापासून लांब राहतात, पित्त उलटीचा त्रास कमी होतो, त्याचसोबत वजन कमी होतं, पोट साफ होतं आणि सांधेदुखी असल्यास आराम मिळतो. तर ओवा पण छान भाजून घेतला. सर्व पदार्थ भाजत असताना बाकीची पण माझी कामं चालूच होती, कारण हे सर्व पदार्थ भाजायला बराचसा वेळ लागतो, कारण ते मंद गॅसवरतीच भाजावं लागतं. तोपर्यंत म्हटलं चला भाजीची तयारी पण करून घेऊ. तर मी एका साईडला लगेच भोपळा पण कापून घेतला. भोपळ्याची मला आहे ना पातळ भाजी बनवायची होती, तर म्हणून मग मी त्याची तयारी केली. पण नंतर लाईट आलीच नाही. मला वाटलं लाईट येईल लवकर, पण लाईट न आल्यामुळे मग भोपळ्याची भाजी कॅन्सल केली, तशीच ठेवली मी ती. आणि आता हा ओवा पण छान मस्त असा खमंग भाजून घेतला आहे मी. तर ओवा लगेच काढून घ्यायचा. बडीशेप पण आपल्याला आहे ना हलकीशी गरम करायची आहे. तर यामध्ये आपल्याला मिठाचं पाणी टाकायचं नाही, कारण त्याचा स्वतःचाच एक सुगंध असतो. अन्न पचनास चांगली असते, त्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर घटक असतात. बडीशेप थंड असते. बडीशेप खाल्ल्यामुळे पोटातील उष्णता कमी होते, तसेच विषारी टॉक्सिन बाहेर पडतात आणि रक्त स्वच्छ होते, पचनक्रियासुद्धा सुधारते. म्हणून आपण जेवणानंतर बडीशेप खात असतो. आता बडीशेप हलकीशी गरम करून घेतली आणि त्यानंतर तीही काढून घेतली. त्यानंतर आता इथे मी अळशी टाकलेली. अळशीला बरेच जण जवस म्हणतात, तर थंडीच्या वातावरणामध्ये आपण अळशीचे लाडू किंवा अळशीची चटणी करून ठेवत असतो. अळशी खाल्ल्यामुळे वजन कमी होते, पचन संबंधी समस्या कमी होतात आणि स्किन पण हेल्दी होते, तसेच केससुद्धा आपले छान होतात, रोगप्रतिकार शक्ती वाढते, जॉईंट पेन दुखत असतील तर ते कमी होतात. त्यामुळे अळशीचे लाडू किंवा अळशीची चटणी किंवा मग असा मुखवास करताना अळशी त्यामध्ये वापरणं खरंच खूप फायदेशीर आहे. तर ती अळशी पण आपल्याला छान अशी मंद गॅसवरतीच भाजून घ्यायची आहे. भाजल्यामुळे ना ती अशी फुलते आणि एकदम अशी कुरकुरीत लागते. नुसती जरी तुम्ही भाजून ठेवली ना एखाद्या डब्यामध्ये अळशी, तरी पण ती खूप भारी लागते खायला. नक्की करून बघा तुम्ही, तुम्हाला आवडेल. आणि त्याचेसुद्धा खूप जास्त फायदे आहे. आपल्याला इतकं माहीत नाही, पण आपल्या आरोग्यास खरंच खूप छान आहे अळशी खाणं. त्यानंतर इथे मी आता तीळ घेतले. तर तिळाचे तर सर्वांनाच फायदे माहिती आहे. तिळांमुळे आपल्या हाडांचा जो काही आजार असतो, हाडे दुखत असतील तर ते बरे होतात, हाडांना मजबूती येते. तिळामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस हे घटक आहे, त्यामुळे रक्तदाब कमी होतो आणि त्यामुळे हृदय निरोगी राहते. तर तिळामध्ये पण मी थोडंसं मिठाचं पाणी टाकलं. आधी ओलसर होतात, पण नंतर ते असे मस्त फुगतात आणि खूप छान होतात नंतर मग खायला पण. तर हे बघा 5 ते 7 मिनटं छान मंद गॅसवरती असे हलवतच राहायचे. तीळ खूप छान असे भाजून झालेले, थोडेसे तडतडायला लागले की लगेच आपण काढून घ्यायचे. त्याच कढईमध्ये आता इथे मी सूर्यफूलची बी टाकलेली आहे. तर सूर्यफुलाच्या बियासुद्धा हल्ली लाडूमध्ये वापरतात, तर त्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते, त्वचा निरोगी राहते, वजन कमी होतं, रोगप्रतिकार शक्ती वाढते, संधिवातामध्ये खूप आराम मिळतो आणि मधुमेह असला तर तो कमी होण्यास मदत होते. म्हणून सूर्यफुलाच्या बियासुद्धा आपल्या रोजच्या आहारामध्ये असल्या पाहिजे. किंवा मग तुम्ही सूर्यफुलाच्या बिया नुसत्या जरी अशा मिठाच्या पाण्यामध्ये परतवून ठेवल्या डब्यात आणि खाल्ल्या तरीही चालेल. तर आता ह्या बिया पण छान अशा खमंग खरपूस भाजून घेतल्या. त्यासुद्धा अशा फुलतात भाजताना, तर त्याही मी आता एका भांड्यामध्ये काढून घेतल्या. सर्व पदार्थ आपल्याला एकत्रच एका ताटामध्ये टाकायचे, वेगवेगळे काही टाकायचे नाही. ते थोडेफार थंड होऊ द्यायचे.
भाजता भाजता थोडंसं थंड होतंच. त्यानंतर आता त्याच कढईत शेवटी ना पंपिंग्स बी घेतलेली, म्हणजे भोपळ्याची बी. तर हल्ली आता ह्या बिया बऱ्याच लाडूंमध्ये असतात. ड्रायफ्रूट लाडूमध्ये सुद्धा आम्ही टाकतो, मेथीच्या डिंकाच्या लाडूमध्ये सुद्धा आम्ही ह्या बिया वापरतो. तर ह्या बिया आहे ना नुसत्या खाल्ल्या जात नाही, म्हणून मग म्हटलं चला आता याच्यातच टाकून देऊ. माझं हिमोग्लोबिन आहे ना मागे कमी झालं होतं, 7 पॉईंट होतं, पण आता थोडंसं वाढलं आहे, 8 पॉईंट झालेलं आहे. म्हणून मग म्हटलं चला ह्या भोपळ्याच्या बिया पण आपण खात जाऊ. तर त्या तशा खायला खूप छान लागतात, बदाम खातो तशाच लागतात, पण मग रोज रोज त्या काही खाल्ल्या जात नाही. म्हणून मग त्यांनाही मी थोडंसं भाजून घेतलं, त्यामध्ये मिठाचं पाणी वगैरे टाकलं नाही मी, अशाच भाजल्या आहे. थोड्याशा भाजल्यामुळे त्या लगेच फुलतात आणि खूप मस्त लागतात खायला. तर हे सर्व पदार्थ मी आता एकत्र करते. थोडेसे गरम आहे, पण नंतर आपण एखादा तासभर त्याला असं हवेशीर ठेवायचं, थोडंसं थंड होऊ द्यायचं. सर्व पदार्थ आता इथे ना एकत्र करून घ्यायचे आपल्याला. थोडे गरम गरम आहे तर थोडा वेळ थंड होऊ द्यायचं. नंतर मग एखाद्या काचेच्या बरणी डब्यात तुम्ही भरून ठेवू शकता. तर मी काचेची मोठी बरणी ना स्वच्छ धुवून ठेवली आहे हे भरून ठेवायला. आणि रोजचं खाण्यासाठी एखादी छोटीशी बरणी किंवा डब्बा करायचा, त्यामध्ये ठेवायचं आणि जेवणानंतर 1 चमचा तुम्ही खायचं. खूप छान लागतं खायला, अधूनमधून खाल्लं तरी काही हरकत नाही. आले शेठ, धनराज शेठ आले. हां, धनराज शेठ आले का? आंघोळ झाले का? बोल ना, बोल बोल बोला. हां, छोटा धनराज शेठ आमचा आलाय. काय बघतो रे, काय बघतो रे पिल्लू? मी आले होते तुला पाहिलं, तू झोपेल होता. कसा घर बघतो. गरम होतंय ना आज लय गरम होतंय मला सुद्धा. किचन मध्ये घाम येतोय. पॅन्ट आणते का त्याची? आजचं वातावरणच इतकं ढगाळ आहे. आत्ताशी कुठं थोडंसं नॉर्मल ऊन दिसतंय, पण सकाळी ना असं वाटत होतं की पाऊसच येतो की काय. जरा वेळ किचनमध्ये उभी होती, जरा वेळ नाही, बराच तास लागला मला, 1 तास लागला ते सर्व काही भाजायला. पण खूप गरम होतं आहे, भयंकर गरम होतं आहे. असं वाटतंय धो पाऊस येतो की काय. पाऊस आला तर थोडं वातावरण शांत गार होईल. थोडंसं आता ऊन पडले, पण सकाळी अजिबातच ऊन नव्हतं. म्हणजे कालपासूनच वातावरण बदललेलं आहे. पावसाचं वातावरण सांगितलेलं आहे, म्हणजे पाऊस होण्याची शक्यता आहे. तर कुठेतरी पडला पण असेल पाऊस, पण अजून आमच्याकडे काही पाऊस नाही आहे. पण वाटतं आहे पाऊस होईल असं वाटतं आहे, कारण वातावरणाचा हवामानाचा अंदाज सांगितलेला आहे ना, पाऊस होण्याची शक्यता आहे. खूप गरम होतं. आता जरा बाहेर आली ना तर थोडंसं बरं वाटतं आहे मला, थोडी हवा तरी लागते बाहेर ओट्यावर. लाडू आला आहे, लाडूची मम्मी काम आवरत असेल म्हणून लाडू आला. लाडू बाळ, लाडू पेडा, किती गोड गोड दिसतोय पेडा, किती गोड गोड दिसतोय. मामासोबत खेळ. हां, अगं बाई, बाप्पाला बघून तर लय आनंद होतो. हां, लाडू लाडू, तुझं नाव लाडू आहे आणि तुला पण आवडतं. लाडू म्हटलं का लगेच बघतो. तुला आवडतं का तुझं नाव? अय लाडू, बाप्पाचं दर्शन घे. ही काच आहे बरं का, खाली पडल दिव्याची काच. पप्पाने पाय कशी खाली ठेवली. बोलतोय का तू? बाप्पाशी गप्पा मारतोय लाडू? हां हां, लय आनंद होतो त्याला बाप्पाला पाहून, लय आनंद होतो. घे घे घे, गंती गंती. अले बापले, अले बापले. दे आवाज गणपती बाप्पाला. गणपती बाप्पा मोल्या. हां, तू गणू बाप्पा आहे ना, तू गणू बाप्पा आहे ना, छोटा 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 गणू बाप्पा आमच्या. हा ना पिल्लू, पिल्लू.
आमच्याकडे लाईट गेलेलं आहे, त्यामुळे मग मी भाजीचा प्लॅन बदलला. भोपळ्याची भाजी कढईमध्ये टाकली होती, पण वाटायला मिक्सर बंद होतं लाईट गेल्यामुळे. म्हणून मग कुकरमध्ये ना झटपट मसाले भात बनवला. आणि हे बघा, लाडू इकडे खेळत होता, तर त्याला खेळण्यासाठी मग काहीतरी द्यावं लागतं. त्याची सर्व खेळणी त्यांच्याच घरी होती, तर मग त्याला ना टोमॅटो, आंबा, वाट्या असं काहीतरी मी थोडंसं खेळायला दिलं. तो त्याला नादी लागला आणि पूजेचे पप्पा पण जागीच झोपी गेले त्याला खेळवता. बाळ नाही झोपलं, पण बाळाचे बाबा झोपून गेले. तर हे बघा कसा वाटेला तोंड लावतोय. त्याला आहे ना काही पण दिलं ना हातामध्ये की लगेच तोंडात घालायचं असतं. म्हणून मग आम्ही त्याच्यापुढे फ्रूट वगैरे टाकून देतो त्याला खेळायला. आणि इकडे माझा मसाले भात पण झालेला होता, तर 2-3 शिट्ट्या केल्या कुकरच्या. आणि सोयाबीन पण टाकलं. राहुलला सोयाबीन टाकलेला मसाले भात आवडतो. आणि आता मी गरम गरम मसाले भात खाऊन घेतो. दुपारचे 12:30-1 वाजले होते. मला पण भूक लागलेली होती, तर राहुल गेला होता बाहेर ताक आणायला, कारण उन्हाळ्याचं थंडगार ताक प्यायला छान वाटतं. सध्या तरी मी घरी काही दही लावलं नाही, त्यामुळे मग त्याला बोलली की ताक घेऊन ये. आणि विकतचं ताक इतकं आंबट नसतं, त्यामुळे मला ते आवडतं. तर म्हटलं मसाले भातासोबत ताक पण पिऊ आपण. तर जेवण झालं आणि मी जो मुखवास बनवला होता ना, तोही थंड झालेला होता. सर्व एकत्र केलं आणि छान आता ते एका काचेच्या बरणीमध्ये मी भरून ठेवते. तर जवळपास मला 1-2 महिने हे पुरेल. सर्व घरातल्यांना खायला देत जाईल मी. छान असतं आणि याचे सर्व काही फायदे तुम्हाला नक्कीच समजले असतील, तर नक्की करून बघा. तर काचेच्याच बॉटलमध्ये भरून ठेवायचे, नाहीतर मग एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये, डब्यामध्ये भरून ठेवायचे, म्हणजे ते हवा लागली नाही पाहिजे त्यांना आणि सादळलं नाही पाहिजे. सर्व पदार्थ आहे ना एकदम थंड होऊ द्यायचे. त्यानंतर मग मी यामध्ये भरले बरणीमध्ये. हे बघा भरपूर झालंय. आणि छोट्या डब्यामध्ये काचेच्या इथं मी हे रोज खाण्यासाठी भरलंय, म्हणजे जागच्या जागी मला लवकर घेता येईल आणि ठेवता येईल इथेच. आणि हे मी बाजूला ठेवून देते. त्या डब्यातलं संपलं की पुन्हा थोडंसं काढून घ्यायचं वरच्यावर. आणि ही मोठी काचेची बरणी ना रोज काही ठेवता येणार नाही, म्हणून मग मी ही बाजूला ठेवते. तर नक्कीच करून बघा तुम्ही. जेवणानंतर मी थोडंसं खाल्लं होतं, खूप छान लागतं. आणि असं नाही की उन्हाळ्यात खायचे नाही, कारण हे सर्व पदार्थ उष्ण असतात. तर उन्हाळ्यामध्ये थोडंसं कमी प्रमाणामध्ये खायचं, पण आपण हिवाळ्यात पावसाळ्यात खातो जेवण पचवण्यासाठी, किंवा त्यावेळेस आपण आहार पण भरपूर घेतो. हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये उष्णतेमुळे आपण आहार थोडासा हलका घेतो, कमी घेतो. तर तुम्ही 12ही महिने हे खाल्लं तरी काही होत नाही. आता सध्या वातावरण तुम्ही बघताय बाहेरचं इतकं गरम होतंय, उन्हाळा असून सुद्धा एकदम असं ढगाळ वातावरण झालंय. पाऊस येतो की काय असं वाटतंय, आणि पाऊस येईलच मला असं वाटतंय. त्यामुळे कधी पाऊस, कधी ऊन, कधी थंडी, ऋतूंचं काही सांगता येत नाही. आणि त्यामुळे मग आपल्या पोटामध्ये बिघाड होतो, पोटाचे आजार होतात. त्यामुळे मग नक्कीच तुम्ही मुखवास करा आणि खा. खूप हेल्दी आणि खूप छान आहे, आपल्या आरोग्यासाठी पौष्टिक पण आहे. चला आता मी वरती चालली आहे. पीओपीचं काम चालू आहे, सिलिंग पीओपीचं. तर तुम्हाला पण दाखवते किती झाली, कशी झाली. सकाळपासून वरती आलीच नाही मी. झाली पाय हा पीओपीचं काम आता पूर्ण झालंय. झालं ना पूर्ण झालं काय? पुरा हो गया क्या? पूरा हो गया, फिनिशिंग बाकी आहे. डिझाईन पूरी हो गई आहे. असं डिझाईन सर्व झाली आहे. मराठी हिंदी सर्व मिक्स झालंय. भैया को मराठी समझ में नहीं आती और मुझे हिंदी अच्छी नहीं आती, क्या करे. तो सिलिंग पीओपी ना झालेली आहे, फक्त फिनिशिंग बाकी आहे. लाईट वगैरे लावल्यानंतर खूप मस्त दिसेल. आणि बाकीचे जे फरशीवाले होते ते काय आले नाही. किचनचं काम थोडंसं अपूर्णच आहे, म्हणजे अपूर्ण म्हणजे एकच पट्टी लावायची बाकी आहे. वरती काय आम्ही टाईल्स लावली नाही, कारण आम्हाला तिथे फर्निचर बनवायचं आहे म्हणून. आणि देवघर पण राहिलेलं आहे.
POPचं काम आमचं आहे ना जवळपास 8 दिवस झाले चालूच आहे, कारण ही POP थोडीशी अवघड आहे करायला, म्हणून मग त्याला बरेच दिवस लागले. तर ती कशा प्रकारे करताय म्हणून म्हटलं तुम्हालाही थोडंसं दाखवते. मी चहा घेऊन आली होती कामगारांना, तर त्यांचं काम चालू होतं मस्त. इथे छान असा डिझाईन बनवलेली त्यांनी आणि तुम्हालाही जवळून दाखवते. तर ही डिझाईन बनवताना असं वाटतं की खूप सोपं आहे, पण ती खूप अवघड पण आहे, त्यामुळे खूप वेळ लागतो. तर त्यांनी ना डिझाईन बनवण्याचा एक पार्ट पण बनवलेला आहे मशीनद्वारे, आणि त्याद्वारेच ते सर्व काही हे बनवतात आणि ते सुकायलाही बराच वेळ लागतो. आणि इथे 6 चौकोन दिसत आहे ना, तर प्रत्येक चौकोनामध्ये ना मोल्डिंग लावलेली आहे, तर तुम्हाला दिसत असेल, आणि त्यामध्ये लाईटिंग वगैरे येईल. मध्यभागी जो चौकोन आहे ना, तर त्यामध्ये आम्ही झुंबर लावणार आहोत, त्यामुळे तो रिकामा ठेवायचा आहे. आणि मिस्टर चहा पित आहे, सर्वांना बोलवताय चहा घ्या म्हणताय. आणि चला किचन ओटा किती झाला आहे बघा. यावरती आम्ही ही टाईल्स चॉईस केली होती, ती लावली, छान दिसते, पण खालची जी पट्टी आहे ना ती बाकी आहे लावायची. मार्बलला पण पट्टी लावणार आहे समोरून, ती पण बाकी आहे. आणि हे बघा, हे पार्ट असे त्यांनी POPच्या पावडरचे बनवून ठेवलेले छोटे छोटे, ते नंतर मग सुकल्यानंतर ते वरती लावतात. तर सर्व काम झाल्यानंतर खूप छान दिसतं ते. तर हे बघा, इथे ना खाली POP पाण्यामध्ये मिक्स करून खाली टाकलेली त्यांनी, त्यासाठी प्लेन जागा लागते आणि अशा प्रकारे त्यावरती ना डिझाईन केली जाते. तर ही पण त्यांची कलाच आहे, तर कोणालाही जमत नाही, त्यांना ती कला बरोबर जमून जाते. POP वाल्यांकडे बरेच डिझाईन असतात, तर ते खूप छान छान पद्धतीमध्ये डिझाईन करतात. तर अशा प्रकारे ते 3 ते 4 वेळेस ते पार्ट फिरवतात POP वरून, आणि नंतर मग ती एकदम प्लेन फिनिशिंगमध्ये ती डिझाईन तयार होते. तर त्याला बराच वेळ जातो. आता इथे संपूर्ण बाथरूमच्या टाईल्स पण लावून झालेले आहेत. तर तुम्ही आधी व्हिडिओमध्ये बघितलं त्यावेळेस लावण्याचं काम चालू होतं, म्हटलं संपूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा दाखवू. तर हे बघा, खूप छान दिसतंय. तर ह्या कप्प्यामध्ये ना जी हायलाईट दिलेली आहे ना समोर निळ्या रंगाची, त्याचा पीस लावला तिथे, त्यामुळे तो कप्पा अजून पण तो बॉक्स आहे ना उठून दिसतो. आणि इथे ना ही हायलाईट लावलेली आहे, तर वरती थोडीशी POP करायची म्हणून त्यांनी जागा सोडली. आणि बाजूची टाईल्स पण व्हाईटमध्ये, तर छान फ्रेश वाटतं बाथरूममध्ये, भरपूर उजेड वाटतो. आणि इथे ना शॉवर वगैरे ते सर्व काही वरती येईल. आणि दोन्ही बाजूला या ठिकाणी ना अशा लाईट लावलेल्या आहे, हायलाईट म्हणतात ना, त्या लाईट इथे दोन्ही खाचांमध्ये त्यांनी टाकलेलं आहे. ज्यावेळेस लाईट चालू होईल ना त्यावेळेस ह्या निळ्या टाईल्सवरती त्याचा उजेड पडेल आणि खूप छान दिसेल बाथरूममध्ये. पण लाईटची इतकी गरज नाही, पण तरी त्यांनी टाकली तर छान दिसावं म्हणून. तर चला, आता बाथरूम दाखवलं तुम्हाला, आणि नंतर पुन्हा हे जे पार्ट होते ना ते पण सुकले गेले होते, ते नंतर आता लावल्यावर तुम्ही बघितलेच कसे दिसले. चला, घराचं काम अजून काही झालेलं नाही आहे. मी POP बघायला आली होती, तर इतकी झालेली आहे आमची, म्हणजे झाल्यासारखीच आहे, पण अजून बेडरूम बाथरूम वगैरे ते सर्व काही राहिलेलं आहे, ते पण करतील. आणि आज आमच्याकडे लाईट गेलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ उशिराच येईल. आता इथून पुढे मी व्हिडिओची एडिटिंग व्हॉईसवर करेल, नंतर मग लाईट आल्यानंतर अपलोड करेल. तर सांगता येत नाही मी कधी व्हिडिओ अपलोड करेल. तर उद्या पण अक्षय तृतीयाचं सण, तर सकाळी पण पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा, उपास करू, जेव घालायचा, बरीच धावपळ असणार आहे मागे. तर चला, आता व्हिडिओ इथे संपवते. नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा नवीन व्हिडिओसह भेटू, तोपर्यंत सर्वांना बाय बाय. आपण दोघं मॅचिंग आम्ही मॅचिंग चालू आहे.